नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सहकारी बँका किंवा जिल्हा बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील, हे कशाप्रकारे बुडवले जातात, कशाप्रकारे तेथील मालमत्तांना नख लावलं जातं आणि त्यातून संचालक हे स्वतःचा कसा उद्धार करतात, अशा अनेक सुरस कहाण्या तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील. पण अशा जेव्हा बँका बुडतात, कारखाने बुडतात, तेव्हा कोणावर काही कारवाई होते की नाही, हा खरा प्रश्न असतो. आणि आता एक महत्त्वाची माहिती, एक महत्त्वाची अपडेट सोलापूर जिल्हा बँकेच्या संबंधानं आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातले राजकारणाला हादरा देणारी ही बातमी आहे. आणि एकूणच ही जर ऑर्डर अंमलात आली तर अनेक राजकीय नेत्यांना कोट्यवधी रुपये हे बँकेसाठी द्यावे लागणार आहेत. त्यांच्या मालमत्तांवर जप्ती येऊ शकते. ते जर आत्ता कोणत्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील तर ते पद त्यांना सोडावं लागतं. आणि याच्यामध्ये छोटे मोठे नेते नाही आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातले जे दिग्गज नेते म्हणतो त्या दिग्गज नेत्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. सोलापूर जिल्हा बँकेची जी कहाणी आहे, कशी बुडाली होती, कसं कारखान्यांना जास्त त्यांच्या क्षमतेपेक्षा कर्ज वाटप झालेलं होतं, ते कर्ज वसूल झालं नाही आणि त्यातून ही बँक बुडाली. सुमारे 238 कोटी रुपयांचं नुकसान या बँकेचं झाल्याचं चौकशीमध्ये आढळून आलेलं आहे. आता हे जे सगळे नेते आहेत त्यांचे सगळे राजकीय लागेबांधे होते. ही जी चौकशी होती, ही चौकशी पुढे ढकलण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, अनेकदा सरकारवरती दबाव पण टाकण्याचा प्रयत्न झाला. पण जसजसं राज्य सरकारमधली समीकरणं बदलत गेली तसतशी या बँकांच्या चौकशीला कधी गती मिळाली तर कधी स्थगिती मिळाली. आता प्राथमिक चौकशी पूर्ण झाली, म्हणजे सहकार कायद्यानुसार जी प्राथमिक चौकशी होती ती पूर्ण झालेली होती. त्यानंतर जो टप्पा असतो तो टप्पा असतो की या चौकशीनंतर प्रत्यक्षामध्ये जे संचालक जबाबदार आहेत त्यांच्यावरती नुकसानीची जबाबदारी निश्चित करणं. आणि त्याच्यामध्ये समजा जर 238 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर कोणत्या संचालकाकडनं किती रुपयांची वसुली करायची, असा आदेश हा सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार हा दिला जातो. या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर कलम 97 नुसार या संचालकांच्या मालमत्तांवर देखील टाच येऊ शकते. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामधलं जे राजकारण आता या विधानसभा निवडणुकीनंतर बदललेलं आहे, त्याचा मोठा परिणाम या सगळ्या चौकशीवरती, या सगळ्या रकमांच्या वसुलीवरती होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि मोहिते पाटील 2019मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र आलेले होते. 2024मध्ये भाजप आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये मोठी दरी पडलेली आहे. आणि हा जो चौकशी रिपोर्ट आहे, हा चौकशी रिपोर्ट मोहिते पाटलांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो, अशी परिस्थिती आहे. आणि याच्या आधीच माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना धडा शिकवण्याची भाषा केलेली आहे. आणि याच्यामध्ये या रिपोर्टमध्ये 3 मोहिते पाटलांकडनं किती रक्कम वसूल करायची याचा आदेश देण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, ज्यांच्या घरामध्ये सांगाडे आहेत त्यांना मी सोडणार नाही, अशा प्रकारची भाषा केलेली होती. त्यामुळे एकूणच हे जे सोलापूर जिल्हा बँकेचं प्रकरण आहे हे केवळ सोलापूरपुरतं मर्यादित नाही, तर राज्यातलं मोहिते विरुद्ध फडणवीस असं जे एक राजकीय युद्ध सुरू आहे, या युद्धाचा देखील भाग म्हणून या चौकशीकडं आणि या वसुलीकडं आपल्याला पाहावं लागणार आहे. तर याच्यामध्ये कोण कोण नेते आहेत आणि त्यांच्याकडनं किती किती वसुली करायची आहे याचे आकडे जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही अक्षरशः थक्क होऊन जाल. यातला जो सगळ्यात मोठा आकडा आहे तो आहे आत्ताच बार्शीचे आमदार झालेले दिलीप सोपल. दिलीप सोपल यांच्याकडनं 30,27,00,000 रुपये वसूल करावेत असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. सहनिबंधक डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी ही सगळी चौकशी केलेली होती. त्याच्यामध्ये सर्व साक्षीदारांचे पुरावे गोळा करण्यात आले, जे संबंधित संचालक होते त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यानंतर ही रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. आणि रकमेचा आकडा किती आहे? दिलीप सोपल यांच्याकडनं 30,27,00,000 रुपये रक्कम वसूल करायची आहे. यानंतर दुसरा क्रमांक येतो तो विजयसिंह मोहिते पाटलांचा. विजयसिंह मोहिते पाटील माजी खासदार यांच्याकडनं 30,05,00,000 रुपयांची रक्कम वसूल करावी असं
या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्या नंतर नंबर येतो दीपक साळुंखे, ज्यांनी शिवसेना उभाटाकडनं आत्ताच विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना 20,72,00,000 रुपये जमा करायचे आहेत. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे देखील या बँकेवरती संचालक होते. त्यांचं निधन झालेलं आहे. तर सुधाकरपंत परिचारकांवरती देखील 11,83,00,000ची वसुली निघालेली आहे. आणि ही जी वसुली आहे त्यांचे जे काही वारसदार आहेत त्यांच्याकडनं ती वसूल करावी असं देखील या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्याकडनं 16,99,00,000 म्हणजे जवळपास 17 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. आता पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे यांच्याकडनं 11,44,00,000 म्हणजे सर्वपक्षीय नेते याच्यामध्ये आहेत. म्हणजे भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेना उभाटाचे आहेत, असे सगळे नेते आहेत. माजी आमदार दिलीप माने यांच्याकडनं 11,63,00,000 रुपये. सुनंदा बाबर यांच्याकडनं 10,84,00,000 रुपये. माजी आमदार संजय शिंदे जे करमाळ्याचे माजी आमदार होते, अजित पवार यांच्या जवळचे मानले जात होते, त्यांनी आता अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यांच्याकडनं 9,84,00,000 रुपये वसूल करण्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर गणपतराव देशमुख माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत गणपतराव देशमुख यांच्याकडनं देखील 8,41,00,000 रुपयांची वसुली याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. जयवंत जगताप करमाळ्याचे मोठे नेते यांच्याकडनं 7,30,00,000 रुपयाची वसुली याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. भाजपशी घरोबा केलेले आणि विधान परिषदेचे आमदारकी मिळवलेले दुसरे मोहिते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील जिल्हा बँकेमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्याकडनं 55,00,000 रुपयांची वसुली प्रलंबित दाखवण्यात आलेली आहे. माजी आमदार राजन पाटील हे देखील यातनं सुटलेले नाही आहेत. त्यांच्याकडनं 3,34,00,000 रुपये. याशिवाय रामचंद्र महाकू वाघमोडे हे एक संचालक होते, त्यांच्याकडनं 1,48,00,000 रुपये. याशिवाय राजशेखर शिवदारे 1,48,00,000 रुपये. अरुण कापसे 20,74,00,000 रुपये. म्हणजे यांचा देखील नंबर जो आहे पहिल्या 4मध्ये लागतो आहे. संजय नामदेव कांबळे 8,41,00,000. बहिरू संतू वाघमारे यांच्याकडनं 8,41,00,000 रुपये. सुनील नरहरी सातपुते 8,41,00,000 रुपये. चांगदेव शंकर अभिवंत 1,51,00,000 रुपये. रामदास बिरप्पा हक्के 8,41,00,000 रुपये. विद्या अनिलराव बाबर 1,51,00,000 रुपये. रश्मी बागल या माजी आमदार दिवंगत दिगंबर बागल यांच्या कन्या आहेत, त्यांच्याकडनं 43,00,000 रुपयांची वसुली आहे. नलिनी सुधीरसिंह चांदेले 88,00,000 रुपये आणि सुनीता शशिकांत बागल 1,51,00,000 रुपये म्हणजे जवळपास 1.5 कोटी रुपये. तर अशी ही वसुली या सर्व नेत्यांकडनं करावी असं या आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता यातला दुसरा जो टप्पा असेल, या दुसऱ्या टप्प्यामध्ये बँकेनं आता याबाबतची एक याचिका ही दाखल करावी लागते आणि या सर्व संचालकांच्या मालमत्तांवरती टाच आणण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुसरी गोष्ट अशी आहे की हे संचालक बडे आसामी आहेत, बडे राजकारणी आहेत, काही आमदार आहेत, काहींच्या घरामध्ये राजकारणाचा मोठा वारसा आहे. ही मंडळी आता कोणाकोणावरच्या मागे लागतात आणि ही वसुली थांबवतात हे आता आपल्याला पाहायला हवं. पण एकूणच या चौकशीच्या निमित्तानं काही राजकीय नेत्यांचे जिरवाजिरवीची देखील समीकरणं यातनं पुढे येऊ शकतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये लक्ष ठेवावं लागेल. नवीन सहकार मंत्री कोण होणार आणि नवीन सहकार मंत्री या 238 कोटी रुपयांच्या वसुलीवरती अशी ठाम भूमिका घेणार का हे आपल्याला पाहावं लागेल. तरच सोलापूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या नेत्यांकडनं वसुली होण्यासाठी नवीन सरकारनं ठाम भूमिका घ्यावी की नाही याबद्दलचं तुमचं मत आवर्जून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.